तर हाय सगळ्यांना. आता माझं व्हिडिओ काही 2 दिवस झाले आला नाही, तरी आली ना ती इतकी गरमी झाली का खूपच भयंकर. आणि आता थोडी फ्रेश वगैरे झाली, असं घाम निचरत होता माझा. आज पायी आली ना म्हणून. आणि बघा मी आली तर आजी काय करत होती, वरण नाही लसूण छिलून तिनं कुठलं लसूणला, आणि वरण पण केलं आज तिने छान, व्हेरी गुड आजी. आणि भांडे पण घासले, तर दाखवतेच तुम्हाला सोबत. आणि आता इथे बसली तर मला हे चिप्स खात होते, पण खा म्हटलं चिप्स, तर तेच होतं मला. तर आता हे चिप्स वगैरे खाते. काय काय बनवलं आरती तू? फक्त वरणच बनवला? हां हां, भेंडी चिरली. आणखी भात वगैरे नाही केला? अगं वरचे पापड नाही आणले का? अय्यो रामा. आणि मी काल पापड बनवले आणि आज उन्हात टाकले, यांनी पापड पण नाही आणले. 8 वाजते 8. आता जाते मी पापड घेऊन येते, परडा आता घेऊन येते. जाते आजी आणते का तू? कशी आठवण अगं तर रात्रभर तशीच ठेवली का तू? साईला तेव्हा तर सांगायला पाहिजे साईला. अगं तर माझ्या लक्षातच नव्हतं. तर चला आता पहिले मी पापड घेऊन येते. तर बघा मी आता पापड पण घेऊन आली, आणि रात्रभर राहिले असते तसेच, त्याला नेट लागला नाही. तर गेली मी आणायला. आता पापड पण तळायचे. तर बघा हेच पापड तळणार आहे मी. तर बघा माझे पेपर. ऊन कशाला दाखवायचे? आज दिवसभरची ऊन लागली त्याला, एवढं कडक पापड झाले. आणि आता कशाला झालं मस्त. आणि एवढे पापड बनवले काल मी. आणि पापड बनवता बनवता एवढी कंबरला चकली माझी काल, भयंकर कोकडी झाली होती. तर मग मी नाही का, माझ्याकडे पावडर आहे, त्याच्याने कसा काय झाला का झाला माहीतच नाही. माझं काही चुकलं सुकलं तर मी तो पावडर खाते, त्याच्यानेच आराम करतो मला पटकन तुरंत, काही वेळच नाही लागत. तर चला आता मला पापड पण तळायचं आहे, कारण की आज बनवायचा आहे आंब्याचा रस, म्हणून पापड बनवायचा. चला आता माझा स्वयंपाक पण खायचा आहे. आणि आता वाजलेले आहे 7:15 वाजत आहे आता. चला आता करून घेते मी पटापट स्वयंपाक. बघा माझे पापड कसे झाले मस्त असे, कारण की चेअरची हे सावली पडत आहे नाही, मस्त झाले असे लाटलेले पापड तांदळाचे. तुम्हाला दाखवलंच होतं मी मागच्या ब्लॉगमध्ये, तांदूळ भिजू वगैरे टाकले तर. आणि काल बनवताना तर दाखवलंच नाही. तर चला आता झालेलेच आणि आता तळलेले पापड दाखवे. तर बघा आजीने काय काही केलं दाखवते तुम्हाला. हा बघा लसूण ती ठेचत होती, कुटत होती, तर मी आली लगेच. तर मग राहू दिले तिने. आणि ते बनवलं आहे तिने वरण. भेंडी पण चिरून ठेवलेली आहे. मी ते भांडे पण घासलेले आहे. तर आता मला बनवायचं स्वयंपाक जे राहिलेलं आहे, भात भाजी पोळी आणि रस, तर तेवढं करून घेते मी. माझ्यासाठी तेवढंच भरपूर झालं. वरण गेल्या, भेंडी चिरून ठेवली, तेवढंच भरपूर झालं. तर चला आता पटकन मी स्वयंपाक करते वेळ न लावता. तर बघा इथे मी भेंडी पण मांडलेली आहे, आणि इथे भात पण ठेवलेला आहे शिजायला, आणि इथे आंबे पण टाकून ठेवले पाण्यात, कारण की 3च आंब्याचा रस बनवायचा आहे. आणि हे 2 आंबे ठेवायचे, याच्याकडे बनवायचे. ते 3 आंब्याचाच रस भरपूर होते. तर त्याच्या आधी मी काय करणार आहे, हा बघा हा ज्यूस पिते मी, म्हणजे माझा मँगो ज्यूस. तर चला आता आली तर थंड थंड मस्त. इकडे गरमी पण होती, मी म्हटलं चला आता भात भाजी मांडलेली आहे, आंबा पण पाण्यात टाकलेले आहे, टोपलीत भांडे होते ते पण लावले. म्हटलं चला आता मस्तपैकी ज्यूस प्यायचा, मँगो ज्यूस. तर या प्यायला आता गरम गरम होत आहे, तर मस्त थंड थंड ज्यूस होतो. तर बघा आपला
ज्यूस पण पिऊन झाला आणि रस पण बनवून झालेला आहे असा मस्त. तर चला आता फ्रीजमध्ये ठेवते थंड थंड व्हायला. मस्त थंड थंड फ्रीजमध्ये. चला आता आपली भेंडी पण शिजलेली आहे. पिवळी पिवळी दिसत आहे तुम्हाला. लाईट टॉर्च लावलेला आहे आणि ते भात पण शिजत आहे. तर आता कणिक भिजवते आणि पोळ्या टाकते, पापड करते लगेच. तर या जेवण करायला पचापट. आणि आम्हाला कुठे जायचं आहे फिरायला, कुठे नाही ते पण आम्हाला उद्या नाही ग, पुढच्या महिन्यात जायचं आहे ना. पुढच्या महिन्यात 11 तारखेला आम्हाला जायचं आहे फिरायला. तर कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये. आता नाही सांगा. चला आता पटकन पोळ्या करते. एवढे सारे पापड तळून झाले. आता कुरडी आणि पापड. कुरडी थोडीशी तळली 2-3. तर मग आता मस्तपैकी जेवण पण झालं आणि आता मस्त पिक्चर चालू आहे मस्त. कोणता पिक्चर आहे रे बाळा हा? कोणता पिक्चर लागलेला आहे? आणि इथं तुझं आईस्क्रीम खाणं चालू आहे मस्त. हा ओके. हा 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 फेवरेट आहे. चला कसं वाटलं आजचा ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट, सबस्क्राईब. बाय बाय. टाटा बाय बाय. गो टाटा बाय बाय. गुड मॉर्निंग. बघा ब्लॉगचा दुसरा दिवस. तर आरची इथे बनवत आहे मॅगी. काय काय टाकलं आरची तुम्ही याच्यात? जिरा, मोहरी, कांदे आणि मिरची आणि आता टमाटर टाकते. इथे टमाटर पण आहे आणि इथे मटर पण आहे आणि कोथिंबीर पण आहे. बनवत काय आहे तू? मॅगी. मॅगी. तर आता आज आजची मॅगी बनवत आहे सकाळी सकाळी नाश्त्याला. तर बघू आता नाश्ता कसा बनते. तर बनव आता. चला आता आजच्या हाताचा नाश्ता करू. आणि इकडे माझी धुतलेला आहे ना सांभार. असू दे. तर आज मी आजची नाश्ता बनवत आहे आणि मी स्वयंपाक करत आहे. तर चला आता पटापटा काम वगैरे आवडू आणि मॅगी कशी बनली ते पण सांगते मी. तर बघा चिनी याच्यात टमाटर आणि मटर टाकलेलं आहे. मीठ टाकणार. तर चला आजची कशी मॅगी बनवते ते तुम्हाला दाखवते. डब्बाचे म्हणजे खालपाशी हा तर चल टाक. मीठ टाक त्याच्यामध्ये स्वादनुसार. दाखव किती टाकत आहे. अगं तेवढीचं मीठ न होते काय? टाक 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 टाक. थोडी हळद टाक ना. टाकते टाकतो. पण मीठ कमी झालं ना थोडं. आणखीन टाक ना मीठ. तर बघू आता कशी बनवते. तर चटपट नाही लागत. झाला असू दे. आणि थोडी हळद टाक. झालं. आता काही टाकू नको. फक्त आता त्याला मिक्स कर. परतून घे त्याला छानपैकी. आणि मॅगी मसाला टाक ना थोडा. ते पाणी टाकलं वरून. बघा याच्यामध्येच टाक ना थोडं. एक पॅकेट नंतर टाकून एक पॅकेट टाकून द्या. आता तर याच्यात मॅगी मसाला ॲड करत आहे. थोडं
परतव त्याला आणि पाणी सोडून दे त्याच्यामध्ये. रवी हो टाक ना त्याच्यात पण टाक. पण कमी झालं पाणी त्याच्यामध्ये, थोडं पाणी टाकशील. टाक पुन्हा पाणी टाक. तेवढंही नको टाकू, कमी टाक. पाण्याला पण मस्तपैकी उकळी आलेली आहे. टाक मॅगी टाक. आता परत मिक्स करते. वरून कोथिंबीर टाक ना. थोडंसं टाकलं आणि मग नंतर शिजू दे आता शिजवलं. ठीक आहे. आणि झाकून ठेवून दे, मग ते करते. कट करते ते मस्त. टाक थोडं. झालं आता परतलं ते थोडं. आता नाही का कमी गॅस कर आणि प्लेट झाक त्याच्यावर, म्हणजे ते होते. झाकून दे त्याच्यावर. शिजते ते. झालं. तशी नको. हो का इथे मस्त गरम गरम मॅगी आहे. खारे साईल कशी झाली आहे, टेस्ट करून बघ बरं. चला मीच करते टेस्ट. हा